सर्वांगी सुंदर दुराची कंठी बनते महाराजी जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती गोवाळू चरणी देवनिया माता छेली केली ग्रामी तू अवतरलासी जगदोद्धारासाठी राया तू तेरसी भक्तवत्सल करा तू एक होसी म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती गोवाळू चरणी देवनिया माता ओवाळू आरती अन्ना सद्गुरुनाथा स्वामी दीननाथा विवारवंदन करी चरणी देवी माता स्वामी भक्ती स्वामी शक्ती अंगी वाणता अन्ना अंगी वाणता भक्त संकट पडता त्यास तुम्हीच तारता ओवाळू आरती अन्ना सद्गुरुनाथा स्वामी दीननाथा विवारवंदन करी चरणी देवी माता Wow.
स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ ಇವತ್ತೇನದ ಗುರ್ತದ ಇವತ್ತು ಗಣೇಶ ಜಯಂತಿ ಗಣಪತಿ ವಿಘ್ನಹರ್ತ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ಭಾಳ ಹೆಸರವ ಎಲ್ಲದಕ್ಕೆ ವಿಘ್ನಹರ್ತ ಅವನೇ ಪ್ರಥಮ ಪೂಜದ ಮಾನ ಬಂದಿದ್ದು ಗಣಪತಿಗೆ ಗಣೇಶ ಜಯಂತಿ ಅಂದ್ರೆ ಗಣಪತಿ ಹುಟ್ಟಬ್ಬದ ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಗಣಪತಿದ ಮಾಘ ಶುಕ್ಲ ವಿನಾಯಕ ಚತುರ್ಥಿನೂ ಅಂತಾರ ಮಾಘ ಶುಕ್ಲ ವಿನಾಯಕ ಚತುರ್ಥಿ ತಿಲಕುಂದ ಚತುರ್ಥಿ ಅಂತಾರ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಗಣಪತಿಗೆ ಎಳ್ಳು ಬೆಲ್ಲ ನೈವೇದ್ಯ ಇರ್ತದ ಮೋದಕ ಗಣಪತಿಗೆ ಮೋದಕ ಪ್ರಿಯ ಅದ ಅದಕ್ಕೆ ಅದು ನೈವೇದ್ಯ ಇರ್ತದ ಕೆಲವೊಂದ್ ಕಡೆ ಉಪವಾಸ ಇರ್ತದ ನಾಳೆ ಪಾರಣಿ ಮಾಡ್ತಾರ ವರದ ಚತುರ್ಥಿನೂ ಅಂತಾರ ವಿಘ್ನಹರ್ತ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿ ನಾವು ಇವತ್ತು ಗಣಪತಿಗೆ ನಾವು ವಂದನೆ ಮಾಡೋಣ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಭಕ್ತರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸೇವಾ ಹೆಂಗಿರ್ತದ ಭಕ್ತರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಒಂದು ಊರಾಗ ಒಬ್ಬವ ಭಕ್ತಿದ್ದ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತ ಇದ್ದ ಸ್ವಾಮಿಂದ ನಿಮಗೆ ಗುರುತದ ಸ್ವಾಮಿ ಪರೀಕ್ಷಾ ಭಾಳ ನೋಡ್ತಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನುಭವನೂ ಬಂದದ ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಏನು ನೋಡ್ತಾರಂದ್ರೆ ನಾ ಭಕ್ತ ಪರೀಕ್ಷಾ ನೋಡಿದ್ರ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾರ ಅಂದ್ರೆ ಅವು ಖರೆ ಭಕ್ತ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹೆಂಗ ತಯಾರಾಗ್ತಾರ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಿರ್ತಾರ ಅದು ಅಂತ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಒಂದು ಊರಾಗ ಒಬ್ಬ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತಿದ್ದ ಸ್ವಾಮಿ ಸೇವಾ अगदी ಯಾವುದೂ अपेक्षा इल्दे निरपेक्षದಿಂದ ಮಾಡ್ತಿದ್ದ म्हणजे एका गावात एक भक्त राहायचा स्वामी भक्त तो कुठली अपेक्षा करायचा नाही भोळा होता भक्त ಭಾಳ भोळे ಇದ್ದವ स्वामी सेवा ಮಾಡ್ತಿದ್ದ स्वामी भक्ती ಮಾಡ್ತಿದ್ದ स्वामी सेवा करायचा स्वामी भक्ती पण करायचा पण त्याला संकट फार यायची अवघ संकट ಭಾಳ ಬರ್ತಿದ್ದು ಅಂದ್ರೆ ಏನು स्वामी परीक्षा ನೋಡ್ತಾರ स्वामी ನಿನ್ ಕಡೆ लक्ष इद्दिद्दिಲ್ಲ ಅಂದ್ರೆ परीक्षा ನೋಡಂಗಿಲ್ಲ ಅವರು स्वामी केव्हा परीक्षा घेतात तो भक्त अगदी 100% भक्ती करत असे त्या भक्तीला त्यांच्या सेवेला त्याची परीक्षा स्वामी घेत होते ಅದಕ್ಕೆ स्वामी परीक्षा ನೋಡ್ತಾರ ಭಾಳ संकट ಭಾಳ त्रास ಆಗ್ತಿರ್ತದ ಅದಕ್ಕೆ त्याला त्रास व्हायचा एक दिवशी काय म्हणतो तो स्वामींना स्वामी मी तुमची भक्ती करतो ना ನಿಮ್ಮ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಸೇವಾ ಮಾಡ್ತೀನಿ ಯಾವುದೂ ಅಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲ ಖರೆ ನನಗೆ ಯಾಕೆ ಭಾಳ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನನಗೆ ತ್ರಾಸ ಆಗ್ಲಿಕತ್ತದ ನನಗೆ ಸಂಕಟ ಆಗ್ಲಿಕತ್ತದ ನನಗೆ ಎಷ್ಟು संकट ಬರ್ತಾವ किती मला त्रास होतोय किती संकट येतात माझ्यात
माझ्ಯಾकडे ಸಗळ ಬಾಕಿचे लोक ಇನ್ನ ನೋಡ್ತೀನಿ ಹೊರಗೆ ನೋಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲರೂ ಎಷ್ಟು ಆರಾಮ ಇರ್ತಾರೆ ನಕ್ಕೋತಿರ್ತಾರೆ सगळे किती हसत असतात मलाच का असं ನನಗೆ ಯಾಕೆ त्रास तर स्वामी म्हणतात त्याला त्याच्या अंतर्मनाला अंतर्यामी स्वामीन त्याला असं ऐकू येतं त्याला तसं काही नाही बाळा म्हणतात स्वामी ಹಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬರುವುದೇ ದುಃಖ ಸುಖ ಅಂದಮೇಲೆ ದುಃಖ ಬರ್ತದ ದುಃಖ ಆದ್ಮೇಲೆ ಸುಖನೂ ಬರ್ತದ ಅದಕ್ಕೆ ಹಂಗಿರೋದಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಾನು ನೋಡೀನಿ ಎಲ್ಲರೂ ಎಷ್ಟು आराम ಇರ್ತಾರೆ सगळे किती आरामात आहेत मलाच किती त्रास मी सहन करू आता मला सहन होत नाही मला खूप संकट आहेत माझी भक्ती जर असेल ನಾ ಇಷ್ಟು ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ನಂದೆಲ್ಲ त्रास दूर ಮಾಡ್ರಿ ನೀವು माझा त्रास सगळा दूर करा म्हणतो स्वामींना स्वामी त्याला सांगून कंटाळतात स्वामी ಹೇಳದ್ ಬ್ಯಾಸರ್ತಾರೆ ठीक ಅದ ಅಂತಾರೆ ठीक आहे म्हणतात तू एक काम कर ನೀ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡು यदुर्गे समोर एक वटवृक्षामध्ये स्वामींचं स्थान असतंय दत्ताचं स्थान असतंय तुम्हाला माहित आहे दत्तस्थान स्वामी स्थान तर त्या वटवृक्षाच्या झाडाला कितीतरी गाठोडे ಎಲ್ಲ ಗಂಟು ಕಟ್ಟೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲ ನೀ ಅಂತ ते बघ ते जे झाड दिसतंय दूर लांबवर तुला ते वटाचं झाड दिसतंय वटवृक्ष दिसतोय ना त्याला सगळेजण एक एक गाठोड ಒಂದೊಂದು ಗಂಟು ಕಟ್ಟೆ ಕಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಗಿಡಕ್ಕೆ ते तुला माहित आहे का ನಿನಗೆ ಗುರ್ತದ ಏನು ಎದರ್ದದ ಅಂತ तो म्हणतो नाही ಇಲ್ಲ ನನಗೆ ಗುರ್ತಿಲ್ಲ ज्यांना जो त्रास आहे ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಏನೇನು त्रास ಅದ ಯಾರಿಗೇನು ಸಮಸ್ಯೆ ಅದ कुणाला काही ಸಮಸ್ಯೆ आहे ते सगळे लिहून त्या ಆ ಗಂಟು ಒಳಗೆ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಬರದು ಅದು ಗಂಟು ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅವ್ರು ಭಕ್ತರು ಆ ಗಂಟಲ್ಲೇ ಕಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಿನಗೂ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಆದ್ರೆ ನೀನು ಅದ್ರಾಗ बरದು ಆ ಗಂಟು ಮಾಡು तुझ्या काय समस्या तुला काय त्रास असेल तो एका लिहून त्याचं एक गाठोडं तयार कर ಅದರದೊಂದು ಕಟ್ಟೆ ಗಂಟು ತಯಾರು ಮಾಡು ಆ ಗಿಡಕ್ಕೆ ಹಾಕು ಅವಳೆ ಖುಷಿಯಾಗ್ಬಿಡ್ತಾನ त्याला खूप आनंद होतो आता माझ्या सगळ्या समस्या जाणार ಈಗ ನನಗೇನು ಸಮಸ್ಯೆ ಉಳಿಯಂಗಿಲ್ಲ ನನಗೆ ಭಾಳ ಸುಖ ಸಿಗ್ತದ मी खूप आता आरामात राहणार म्हणून त्याला खूप आनंद होतो अव ಭಾಳ ಖುಷಿಯಾಗ್ಬಿಡ್ತಾನ ठीक ಅದ स्वामी ಅಂತ स्वामींना म्हणतो ठीक आहे मग त्याच्या समस्या एक ಒಂದೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾನೆ किती समस्या किती आजार त्याचं काय त्रास मानसिक त्रास शारीरिक त्रास अवघ मानसिक त्रास शारीरिक ಏನು त्रास ಅಂದ್ರೆ अवघेणारी जड्डा ಎಲ್ಲ ಬರಿತಾನ सगळं लिहितो आणि त्याचं एक गाठोडं तयार करतो ಎಲ್ಲ ಬರೆದು ಅದೊಂದು ಗಂಟೆ ತಯಾರು ಮಾಡ್ತಾನ ಹೋಗ್ತಾನ वटवृक्ष ನೋಡ್ತಾನ ನೋಡಿ ಒಮ್ಮೆ घाबरताना बघून घाबरतो तो आणि बघतो तर सगळीकडे गाठोडे बांधलेले असतात ಎಲ್ಲकडे गंटर कट्टे इरतार स्वामी म्हणतात थांब निंदर मी कट्टूकिंत ಮೊದಲ ನಂದೊಂದು कंडिशन अद माझी एक अट आहे तू बांधण्या अगोदर ते गाठोडे जे बांधतोस ना ते बांधण्या अगोदर माझी एक अट आहे तो म्हणतो काय झालं स्वामी तर तो माझी अट तुला मान्य असेल तर बांध ನಂದ ಏನು ಕಂಡೀಷನ್ ನಾ ಇಡ್ತನಲ್ಲ ನಿನಗದು मान्य इದ್ರೆ ನೀ ಕಟ್ಟು तो म्हणतो काहीतरी छोटस असेल येणारे सಣ್ಣ ಏನಾರು ಹೇಳ್ತಿರ್ಬೇಕು स्वामी ठीक ಅದ ಅಂತ ನನ್ನ त्रास अरे ಹೋಗ್ತದ माझा समस्या जातात माझा त्रास कमी होतो माझं दुःख कमी होईल ನಂದು त्रास दुःख ಎಲ್ಲ कमी ಆಗ್ತದ ठीक ಅದ काय स्वामींना म्हणतो ಹೇಳ್ರಿ ಏನದ तो स्वामी सांगतात की तू जे गाठोडं ಅದೇನು ಗಂಟು ಕಟ್ತಿಲ್ಲ ಈ ಎಲ್ಲ ಗಂಟು ಒಳಗೆ ಒಂದು ಗಂಟು ನೀ ವಾಪಸ್ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ರು कट्टिದ್ದು दुसरे कोणीतरी बांधलेलं गाठोडं तू खाली उतरून घ्यायचं आणि हे तिथं बांधायचं तो म्हणतो ठीक आहे बांधतो ठीक ಅದ ನಾ ಕಟ್ತೇನೆ बघतो ನೋಡ್ತಾನ ಸಣ್ಣ ಇರ್ತಾವ ದೊಡ್ಡ ಇರ್ತಾವ मीडियम ಇರ್ತಾವ सगळ्या साईज मध्ये ते गाठोडे असतात सगळ्या साईजवर गंटगट्टे इरतार तो म्हणतात मी कुठलं घेऊ याव तोगोळी सांड तोगोळी दोड तोगोळी म्हणजे मी लहान घेऊ का मोठं घेऊ लहान घेतलं तर समस्या कमी असतील का सांड तोಗೊಂಡ್ರೆ ಸಮಸ್ಯೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಮ್ಮಿ ಇರಬಹುದು
ಖರೆ ದೊಡ್ಡ ಜಡ್ ಇದ್ರ ಒಂದೇ ಜಡ್ ಇದ್ರ म्हणजे मोठा एखादा आजार असेल तर तो मला येईल, ಅದು ನನಗೆ ಬರಬಹುದು. नको नको ಬೇಡ ಬೇಡ. ನಾ ದೊಡ್ಡದು ತಗೊಂಡ್ರೆ ಸಮಸ್ಯೆನೂ ಇರಬಹುದು, ಏನಾರೇ शारीरिक जड्डनू इरಬಹುದು, शारीरिक आजार पण असू शकतो किंवा मानसिक आजार पण असू शकतो. त्याला पडते चिंता. ಅವಾಗ ಕಾಳಜಿ ಹತ್ ಬಿಡ್ತದೆ, ಯಾವ ತಗೊಳ್ಳಿ ಗಂಟ, ಇದು ತಗೊಳ್ಳಿ ಅದು ತಗೊಳ್ಳಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅಡ್ಡಾಡ್ತಾನ, ಖರೆ ಅವಾಗೇನು ಸುತ್ತೋಸಂಗಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಅವಾಗ ತಿಳಿತದ ಸ್ವಾಮಿಗಂತಾನ, ಸ್ವಾಮಿ ನೀವು खरेने ನನಗೆ पाठ कलसलिಕ್ಕೆ ಹೇಳಿರಿ, ನೀವು मला शिकवण्यासाठी तुम्ही हे जे सांगितलं मला, त्याच्यावरून मला कळालं की जे ಸಮಸ್ಯೆ ಸगळ्यांनाच आहे, तेवढे सगळे गाठोडे आहेत. ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಗಂಟು ಕಟ್ಟಿಟ್ಟಾರಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಸ್ಯೆ ಅದ. ಸಮಸ್ಯೆ ಪರಿಹಾರ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ಚರಣಕ್ಕೆ ನೀವು ಇಲ್ಲಿನ स्वामी चरणಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ನೀವು ಶರಣ ಹೋಗ್ತೀರಿ, स्वामींच्या पायाशी जेव्हा तुम्ही शरण जाता, स्वामीमयच होता की नाही तुम्ही. मग ते संकट कुठला तरी असं म्हणता येत नाही. तुम्ही संकटांना संकट किती मोठं आहे असं सांगू नका. ಸಂಕಟನ ಉಲಟ್ ಸೋಂಬಿ ಸಾಕ माझा ದೇವ್ ಕಿತಿ मोठा आहे ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಸಂಕಟ ಭಾಳ ದೊಡ್ಡದಂತ ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ, ಸಂಕಟಗೆ ನೀವು ಹೇಳ್ರಿ ನನ್ನ ದೇವ್ರ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡವಿದ್ದಾನ. ಅದಕ್ಕೆ ಅವಾಗ ತಿಳಿತದ, क्षमे ಕೇಳ್ತಾನವ. स्वामी ನೀವು ನನ್ನ ಹಿಂದಿದ್ರ, माझ्या पाठीशी तुम्ही असला तर मला कशाचं भय आहे. सगळ्यांना ಸಮಸ್ಯೆ आहेत, ಎಲ್ಲಾರ್ಗೂ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ತದ. ಆದ್ರೆ ಅದರದಿಂದ ಹೊರಗೆ ಬರುದು ಏನು ನಮಗೆ ಹೆಂಗೆ ಹೊರಗೆ ಬರಬೇಕು ಅದು नमग स्वामी आधी तोरस्तार. ते कशासाठी स्वामी आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात. केव्हा तर आपण जप करतो, स्वामींचं नामस्मरण, स्वामी ನಾಮಸ್ಮರಣ, ಸ್ವಾಮೀನ್ ಜಪ. ಅದರದಿಂದ ನೀವು ಯಾವುದೇ ದೊಡ್ಡ ಬೇಕಾದಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಂಕಟ ಇರಲಿ, ನಿಮಗೆ ಹೊರಗೆ ಬರು ಪ್ರಾರಬ್ಧ ನಾವು बदलासंगिಲ್ಲ. देवर ಕೈಯಾಗೆ ಇಲ್ಲ, देवाच्या हातात नाही आपलं प्रारब्ध, आपलं कर्म. कर्म आपण भोगायलाच पाहिजे. आपलं जे कर्म आहे त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळणार. ನಮ್ಮ ಕರ್ಮ ಹೆಂಗಿರ್ತದ, ಚಲೋ ಕರ್ಮ ಮಾಡ್ರಿ ಚಲೋ ಫಲ ಸಿಗ್ತದ. ಇನ್ನೊಬ್ರದ್ದು ನಿಮಗೆ ಚಲೋ ಆಗಲಿಲ್ಲ, ಬೇಡ, ಚಲೋ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಆದ್ರೆ ಕೆಟ್ಟ ಮಾತ್ರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಅದು ಹೊಳ್ಳೆ ನಿಮಗೆ ಬರ್ತದ. ಇದು ನೀವು कायम ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು. तुम्ही जेव्हा एखाद्याचं वाईट चिंतता म्हणजे वाईट करायला जाता तर 10 पट तुम्हाला ते तुमच्याकडे येते. त्यामुळे तुम्ही चांगलं करू नका, जमलं नाही तर नका करू, पण वाईट मात्र कुणाचं करू नका. कारण तिथं स्वामी प्रत्येक शक्ती तुम्हाला चांगली शक्ती, चांगल्या म्हणजे कुठल्याही संकटातून बाहेर काढायची शक्ती तुम्हाला स्वामी देतात. तुमचं प्रारब्ध बदलत नाहीत. ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರಬ್ಧ ಬದಲಾಸಂಗಿಲ್ಲ, ಖರೆ ನಿಮಗೆ ಆ ಪ್ರತಿ ಸಂಕಟದಿಂದ ಹೊರಗೆ ಬರೋ ತಾಕತ್ ಶಕ್ತಿ ಸ್ವಾಮಿ ಕೊಡ್ತಾರ. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿ ನಾಮಸ್ಮರಣ ಮಾಡ್ರಿ. ಸ್ವಾಮಿನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ, ಎದಕ್ಕಂದ್ರೆ 100% ನೀವು ವಿಶ್ವಾಸ ಶ್ರದ್ಧಾ ಇರಬೇಕು. ಅವಾಗ ನಿಮಗೆ ಸ್ವಾಮಿ ನಿಮ್ದು ಪರೀಕ್ಷಾ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅವಾಗ ಗುರುತಾಗ್ತದ ನಾವು ಖರೆ ಭಕ್ತಿ ಎಷ್ಟಿದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟು पर्सेंटेज इರ್ತದ नमोळग भक्तीದು. म्हणून स्वामी भक्ती करा. प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढण्याची शक्ती स्वामीच देतात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. पालखी सेवा आम्ही रवचंद्र आणि काय असेल तर मी उद्या जाणार आहे. ಎಲ್ಲ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಯಾಕಂದ್ರೆ ಜಮಖಂಡಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮಾಜ
भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमना, आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था, सुमनांचे सेजे, सुमनांचे सेजे उनी निजावे आता, प्रेमाची सेज देवा हृदया मंदिरी, ज्ञानाच्या समया, ज्ञानाच्या समया उजळणी लाविल्या ज्योती, विवेक विज्ञानाचे देवा पडली विभूती, भक्ती शेज केली, भक्ती शेज केली देवा श्री गुरु मूर्ती, नवविधा भक्ती घेऊनी पाय घड्या केल्या, तुमच्या तुम्ही घेऊनी, तुमच्या तुम्ही घेऊनी घातल्या बरव्या, दया क्षमा शांती मिळुनी दासी सेवेला, तुम्हा सेवेसी येते, तुम्हा सेवेसी येते हाती घेऊनी जवल्या, स्वयं शेज केली देवा अपार ही लीला, निर्गुण रूप तुमचे, निर्गुण रूप तुमचे सगुण की जाहले, पाय लावणी जगती देवा भार उतरविला, पतित पावना दयाळा, पतित पावना दयाळा श्रम तुम्हा जाहला,